एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय नेक्स्ट व्लॉग. आज आहे धनतेरस. सो सगळ्यांना हॅपी धनतेरस. आणि आता मी नंदुरबारला आली आहे माझ्या घरी आणि प्रणव ते उद्या येणार आहे होपफुली. सो येस, आज आमची पूजा वगैरे झाली. मी छान ड्रेसअप झाली आहे, खूप मस्त वाटतं आहे. आणि मी आता दाखवते तुम्हाला माझे पप्पा मम्मी. येस, चलो पप्पा मम्मीकडून आपण विश करायला लावू त्यांना. खूप छान रचलं आहे पप्पांनी, खूप छान वाटतंय. आहे मम्मी. ऑल ऑफ यू. वा वा वा, मम्मी पण छान सजली वगैरे आहे. रितेश प्रॉपर पाय वगैरे पडतोय, माझ्या पण पडचल. इकडे आहे पप्पा. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय गजानन. ओके, नाईस नाईस नाईस. हॅपी धनतेरस एव्हरीवन. आपण सगळे इकडे या, इकडे या. हॅपी धनतेरस. हॅपी धनतेरस. वा वा वा. मला पहिले वाटलेलं की पप्पा मम्मी एवढे कॅमेरा फ्रेंडली नसतील, पण मी तुम्हाला सांगते 2 मिनिटात त्यांनी एकदम कॅमेरा फ्रेंडली झालेत ते. आणि हे बघा, एवढं सुंदर डेकोर केलेलं आहे. आणि मी सगळे दिवे वगैरे लावून घेतले. आणि मी तुम्हाला दाखवते मी काढलेली रांगोळी. आवडली? आय होप तुम्हाला पण आवडेल. सी, एक घराच्या मध्ये, एक घराच्या बाहेर. ही एक छोटीशी काढली होती कारण की टाईम झाला होता मला. सो येस, आता फटाके वगैरे फोडू. अँड हा व्ह्यू आहे घराचा. वा वा वा, एकदम जोरात आहे दिवाळी. तो आता आपण आलोय आमच्या घराच्या समोर. दिनेश अंकल आणि मनीषा आंटी राहतात, जे खूप जास्त माझ्या पप्पा मम्मीचे बेस्ट फ्रेंड आहेत. सो आपण त्यांना इंट्रोड्यूस करूयात. सो इथे आहेत दिनेश अंकल आणि मनीषा आंटी. त्या तुम्हाला विश करणार आहे हॅपी धनतेरस. मी दसरा म्हणत होते चुकून. इथे आहे काजू आणि इथे आहे गोलू. चलो गाईज, आता फटाके वगैरे फोडू. आणि मनीषा आंटी, दिनेश अंकल माझ्या फ्रेंड्सचे पण खूप जास्त फेवरेट आहे. तुम्हाला पण पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेल असते. कसं वाटतंय या दिवाळीचं? दोघं मुलं घरी आलेत. खूप खूप खुश आहे मी. खूप खूप दिवाळीपेक्षा मला मुलं आल्याचा खूप जास्त आनंद आहे. अरे वा वा वा. दिवाळीची याच्यासाठी वाट बघत होती की माझे दोघं मुलं घरी येतील. आणि आई, तू फराळ बनवला असेल ना? तो कधी दाखवणार आहे सगळ्यांना? मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. ओके ओके, ठीक आहे. सो गाईज, आपण दिवाळीचा फराळ आईच्या हाताचा सगळा टेस्ट करून असं प्रॉपर मांडू आणि डायनिंग टेबलवर रचू. सो बघू आता आईने कसं कसं काय काय बनवलं. सो गाईज, खूप मस्त आमची पूजा वगैरे झाली आता. आणि घराला खूप प्रॉपर छान लाईटिंग लावली पप्पांनी. ॲज यू कॅन सी, खूप मस्त वाटतंय. प्रॉपर आकाश कंदील अँड ऑल. अँड आता रिद्देश आय थिंक फटाके फोडणार आहे. असं काहीतरी आमचं धनतेरस सेलिब्रेट होतोय. खूप मस्त वाटतंय. आय होप उद्या आपल्यासोबत प्रणव असेल, चारुमम्मा असेल, शशांकल असतील. सो एव्हरीवन, फायनली चारुमम्मा, प्रणव, शशांकल इथे आलेत दिवाळीसाठी. ते सकाळीच आले, बट सकाळी असेच थोडेसे कामं चालू होते. सो मी ब्लॉग नाही घेऊ शकली. बट आता खूप छान मैफिल रंगली इथे. मी तुम्हाला दाखवते. इथे आहे लोक. आणि आईने एकदम पटकन चांगली पोस्टर चेंज. गाईज, आपण शशी अंकल, चारुमम्मा, पप्पा मम्मी यांना विचारू की त्यांच्या वेळेस कशी दिवाळी करायची ते, म्हणजे जेव्हा मी नव्हती वगैरे तेव्हा. सो शशी अंकल, चारुमम्मा, कशी दिवाळी असायची तुमची? थोडं जोरात बोला, आपल्याकडे माईक नाही आहे. आमच्या वेळेला दिवाळी म्हणजे कशी असायची, भरपूर फटाके यायचे, त्याच्यातून फटाके डिवाइड व्हायचे. कुत्र्यांच्या शेपटीला लटरा लावायचो, लावल्या का ते पळायचे जोर जोरात. रॉकेट सोडलं का कोणाच्याही पॅन्टमध्ये घुसायचे. अशी दिवाळी राहायची आमची. खायला पदार्थ असायचे, मजा यायची. आकाश कंदील सोडायचे आकाशात. अच्छा, नाईस. नाही, अजून तुमच्या लहानपणाचे किस्से ऐकायला मजा येईल आम्हाला. हा हा हा, अशी मजा राहायची. छोट्याशा चिड्या यायच्या, त्या सँडलमध्ये घुसायच्या. असे फटाके होते. भरपूर प्रमाणात मजा यायची. दिवाळीला आनंद लुटायचो खूप. अच्छा, फटाक्यांची दारू काढायचो, ती सगळी गोळा करायचो एकत्र आणि मग ती पेटवायची मधीचा. अच्छा. कूल कूल कूल, खूप मस्त होते.
तर आमची रांगोळी कंप्लीट झाली आहे. इतकी सुंदर रांगोळी काढली आम्ही सगळ्यांनी. खूप छान वाटते ती रांगोळी. वाव. साक्षी म्हणते तिला काळा टिक्का लावून दे. आय डोंट नो, ती उद्यापर्यंत राहिली पाहिजे. ह्या आमच्या आजी याच्या मंदिर सांभाळतात. येस. आणि हे आमचं मंदिर आहे, प्रिटी मंदिर. मी ॲक्च्युली आजी पदार वगैरे घेत आहे. आजी कसं वाटतंय तुम्हाला दिवाळीचं? छान वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. हॅपी दिवाळी विश करा. ओके गाईज, अजून एक गाळणीची रांगोळी काढली आहे मी. ती गाळणीची रांगोळी तुम्हाला दाखवते. ही रांगोळी जस्ट 5 मिनिटात काढली आहे गाईज, फक्त 5 मिनिटात. सो आपण असं मंदिर आहे आणि इथे आम्ही रांगोळी काढली आहे, कारण की खाली ब्लॉक असल्यामुळे इथेच रांगोळी काढावी लागली आम्हाला छानवाली. सो येस गाईज, आज नरक चतुर्दशीचा एवढाच एक अपडेट होता. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय.